केज तालुका के सरपंच हत्या मामले की गहन जांच की मांग की है। राष्ट्रवादी शरद पवार गुट के सांसद बजरंग सोनवणे ने मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या को दुर्भाग्यपूर्ण बताया है। उन्होंने पवन चक्की खंडनी मामले में हुई इस हत्या की गहन जांच करे और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। त्यांना दुपारी 3 वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहेटणा या गावी त्यांचा मृतदेह 6:30 वाजता टाकला असा एक माहिती कळती। त्याच्यानंतर मला ही माहिती तशी 3:30-4 वाजता कळालेली होती। मी तेव्हापासून एसपीना फोन लावतोय। पोलीस एसपी जे आहेत ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवरून उचलला जात नाही, माझ्या पीए कडून लावला तरी उचलला जात नाहीये। तिथे जी पीआय आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो। बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने अशा ज्या घटना घडतात ह्याच्या पाठीमागे ह्याचा करता धरता कोण आहे? कारण एका तरुण सरपंचाचा 5 वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते, आता सरपंच आज तागायत आहेत, चालू सरपंच आहेत। मस्साजोग गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचं अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट, ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निषेध करतो आणि तात्काळ ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनाने, अशी मी प्रशासनाकडे पोलीस यंत्रणेकडे मागणी करतोय। पण पोलीस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये। पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालंय? नाही, याच्या पाठीमागचं कारण असं प्रथमदर्शी असं कळतंय की तिथं विंड मिल म्हणजे त्या पवन चक्क्याच्या ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक सबस्टेशन आमच्या मस्साजोग गावी आहे। तिथल्या काही लोकांना त्या पवन चक्कीवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो, त्याचे कॉन्टॅक्ट असतात, त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत। मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवन चक्कीच्या वादातून खंडणी रूपातून त्याचा खून केलेला आहे। बर, परंतु हे पॉलिटिकल म्हणजे की राजकीय याला काय अँगल आहे असं वाटतंय का? नाही, याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे। राजकीय अंग असायचं काही कारण आहे? राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे। कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे आहे। यांनी पाठबळ द्यायचं काम करतात। ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास